सावित्रीबाई यांनी मुलीच्या शिक्षणाचा आग्रह धरला म्हणलं पेक्षा काय ते कृतीमध्ये आणून दाखवलं। प्रवाहाच्या विरुद्ध जाणं खूप अवघड होतं। इकडे लक्ष द्या बाळांनो, समाजामध्ये शिक्षणाचा अधिकार विशिष्ट लोकांनाच होता आणि असं असताना सुद्धा महिला तर शिक्षणापासून कोसोमील दूर होत्या, पण महिला शिकल्याशिवाय त्यांच्यावरचा अन्याय दूर होणार नाही, त्यांची प्रगती होणार नाही आणि त्या शिकणं अत्यंत आवश्यक होतं। पण हे अग्निदिव्य करायचं कोणी, हे कोणी करायचं, हे धाडस कोणी दाखवायचं? तर ते धाडस ज्या महान कर्तृत्ववान स्त्रीनं दाखवलं त्यांची आज जयंती। त्यांनी त्या काळामध्ये समाजाचा रोष पत्करून, समाजाचा प्रसंगी मार खाऊन समाजानं त्यांना वाळीत टाकलं, वेगवेगळ्या प्रकारचा अन्याय अत्याचार केला, तरी न डगमगता सुरुवात त्यांनी केली। बघा, त्यांनी सुरुवात केली म्हणजे काय लगेचच सगळ्या मुली शिकल्या का? त्या काळातल्या सगळ्या महिला बाहेर पडल्या का? नाही, पण सुरुवात करणारा हिरो असतो। आपल्याला माहिती, सिनेमामध्ये बघतो आपण, हजार लोक जमलेले असतात, अन्याय चालू असतो, पण पुढे कोण येतो? पुढे? हा, त्याला आपण हिरो म्हणतो, त्याला बघायला जातो आपण, त्याचं नाव येते, बरोबर आहे का? तसं सावित्रीबाईंनी हे महान कार्य केलं, त्यांनी रोपटं लावलं, त्या रोपट्याचा आज वटवृक्ष झाला आहे, त्याची फळं आहेत तुम्ही सगळेजण। आज त्यांच्या या कार्यामुळेच भारतीय स्त्री आज पायलट पासून कंडक्टर पर्यंत आणि सरपंचापासून राष्ट्रपती पदापर्यंत पोहोचली। आज समाजातले सर्व क्षेत्र स्त्रियांनी व्यापून टाकलेले आहेत आणि हेच आपल्या राष्ट्राच्या प्रगतीचं, म्हणजे याच्यामुळेच राष्ट्राची खरी प्रगती झाली असं आपल्याला म्हणता येईल। अगदी असाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून आपल्या संस्थेचे संस्थापक कैलासवासी भगवानरावजी बापू लोमटे, त्यांचे सुद्धा विचार अगदी अशाच प्रकारचे होते की ग्रामीण भागातल्या मुली शिकल्या पाहिजेत। आता पूजा गोरे बनसरळाची ग्रामीण भागातली मुलगी आहे। बापूंनी जर मनात आणलं असतं तर इथं मोठा मॉल उभा केला असता, गाळे काढले असते, दुकानं काढले असते, प्रचंड पैसा कमविला असता। पण मुलींचं शिक्षण, ग्रामीण भागातल्या मुलींना फुके, लक्ष द्या बघा, ग्रामीण भागातल्या मुलींना खेडेगावातून आई वडील शिक्षणासाठी दूर पाठवणार नाहीत हे बापूंना माहिती होतं। बापूचा काळ म्हणजे 1990च्या आधीचा। या काळातही महिलांची फारशी परिस्थिती सुधारली होती असं म्हणता येत नाही। प्राथमिक शिक्षण गावाकडे घेत होत्या, पण माध्यमिक शिक्षण जर घ्यायचं असेल तर अंबाजोगाईला यावं लागत होतं आणि अंबाजोगाईला आपल्या शाळेच्या स्पॉटचा जर विचार केला तर गावातून बसायचं, बस स्टँडला यायचं, बस स्टँडवरून उतरायचं, कुठे यायचं? शाळेत यायचं। आणि हाच उद्देश समोर ठेवून बापूंनी इथं अगदी प्राथमिक शिक्षणापासून MA पर्यंत सगळी सोय इथं करून ठेवली। आणि आज जरी तुम्हाला ह्या कॉलेजला संख्या कमी दिसत असली 25 वर्षानंतर, तर एक काळ होता ह्या कॉलेजमध्ये 1000-1500 विद्यार्थ्यांनी शिकत होते आणि शाळेमध्ये 1000, 2500 ते 3000 खेड्यातल्या मुली बापूंच्या या कार्यामुळे, त्यांच्या प्रयत्नामुळे शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आल्या आणि आज वेगवेगळ्या पदावर आपला नावलौकिक त्यांनी मिळवलेला आहे। बघा, त्यांच्या आणि सावित्रीबाईंच्या म्हणजे प्रयत्नातूनच आपल्याला म्हणता येईल आपल्याला आज हे सगळं यश आपल्याला मिळत आहे। यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख पाहुणे यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी सावित्रीबाई फुले आणि बापू यांच्या प्रतिमेचे पूजन करावं। मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेचं पूजन होत आहे।
मान्यवराच्या हस्ते प्रतिमेचं पूजन झाल्यानंतर सर्व शिक्षकांना विनंती आहे की त्यांनी पुष्पांजली अर्पण करायची आहे। टाळ्या वाजवा। सर्व शिक्षकांनी प्रतिमेचं पूजन करायचंय। आता सगळ्याचा एक ग्रुप फोटो होईल। पूजन एक हा बडबड करायची नाही, थोडस लक्ष द्यायचं। बाळांनो बाळांनो म्हणायलो नीट। हा तिथे 8वी ब मधली ती कोण आहे का ती? बघा आपली आजची सत्कार मूर्ती सावित्रीची लेक पूजा संजय गोरे ही आपल्या शाळेची माजी विद्यार्थिनी आहे। तिने 8वीला या शाळेमध्ये प्रवेश घेतला 2011 साली। 10वीला तिचा 3रा क्रमांक आला। तिच्या बॅच मध्ये खूप हुशार मुली होत्या। 8वी पासून मी तिला शिकवायला होतो। खर तर ती बोलायला हरकत नाही, आता खासगीतलं मला माहिती आहे, मेडिकलची विद्यार्थिनी होती आणि तिला मेडिकललाच जायचं होतं, बरोबर आहे का? तिला मेडिकललाच जायचं होतं, पण मेडिकलची स्पर्धा खूप जास्त आहे, पण काही हरकत नाही। त्यानंतर पुढे तिने पॉलिटेक्निक केलं, पुढे बीटेक केलं शिवाजी विद्यापीठामध्ये।
2018 पासून MPSC ची तयारी सुरू केली. हुशारच होती, शिकायची गरज होती. तर हॉस्टेलला राहत होती शासकीय वसतिगृहाला. तुझ्यासोबत तुझी एक मैत्रीण होती, काय नाव तिचं, डोळे, ती सुद्धा खूप हुशार होती. काय करते ती, पोलीस झाली का ती. तर यांच्या बॅचला माझ्या 20, 19, 18 वर्षामध्ये यांची बॅच इतकी हुशार होती की तशी बॅच त्याच्या आधी पण नव्हती, नंतर पण झाली नाही. खूप हुशार मुलींचा भरणा त्या वर्गामध्ये, निम्म्यापेक्षा जास्त मुलीच्या सारख्या पेक्षा जास्त हुशार म्हणायला हरकत नाही. त्या वर्षी 100% मार्क घेऊन अश्विनी शिंदे पहिली आली होती. मोनिका पाथरकर, तुम्हाला डोस दिला डॉक्टर मोनिका पाथरकर, माहिती आहे ना, दात तपासले तुमचे, येईल का. तर ही यांच्याच बॅचची. तर पूजानं 2018 MPSC ची तयारी सुरू केली आणि 2020 तिचं PSI म्हणून सिलेक्शन झालं. टाळ्या वाजवा. तिला ऑर्डर आत्ता मिळाली. तिच्या यशामध्ये तिच्या आई वडिलांची साथ, सगळ्याच गोष्टी तिला मिळत गेल्या. सगळ्यात महत्वाचं तिची मेहनत, जिद्द, चिकाटी. मला शिकायचंच, मला काहीतरी बनायचंय, हे मी म्हणजे ती तशा पद्धतीने वागत होती हे मी 8वी पासूनच बघत होतो. मी तिला 8वी ते 10वी या 3 वर्षामध्ये जवळून ओळखतो. बाहेरगावची मुलगी आहे, इथं शासकीय वसतिगृहामध्ये राहतीये. तिची सतत चौकशी करणं, काही अडचण आहे का, म्हणजे अभ्यासातल्या असतील किंवा काही जीवनामध्ये काही अडचणी येत असतील. थोडं पुढे केलं. दुसरी सावित्रीची लेख आणली, डॉक्टर झाली, आपल्याला माहिती आहे. त्यासाठी जोरदार टाळ्या वाजवायला. हे सगळं सावित्रीबाईचं यश आहे, त्यांच्या प्रयत्नाचं फलित आहे. यानंतर आजची सत्कार मूर्ती पूजा संजय गोरे, पोलीस सब इन्स्पेक्टर PSI. हिचा शाळेच्या वतीनं शाळेच्या मुख्याध्यापिका पतंग उडवण्याची विनंती करून तिचा सत्कार करावा. शाल बुके देऊन तिचा सत्कार करावा. यानंतर दुसरा सत्कार BDS डॉक्टर म्हणजे दंतरोग तज्ञ मोनिका विद्याधर पाथरकर हिचा सत्कार होईल. मामा एकदा झालाय तरी दुसऱ्यांदा करायचं आहे. अजून बघा, पाल्याच्या यशामध्ये, तिच्या कर्तृत्वामध्ये तिच्या पालकाचा फार मोठा वाटा असतो आणि त्यामुळं तिच्या यशाचे खरे हकदार तर तिचे पालकच असतात. म्हणून पूजाचे वडील संजय गोरे यांचा सत्कार सोळंके सर करतील. कारण
त्यांनी जे स्वप्न बघितलं होतं ते त्यांच्या मुलीनं पूर्ण केलं. अभिषेक आहे. पूजाची आई सुरेखाताई गोरे यांचा सत्कार कदम मॅडम करतील. त्यानंतर तिचे काका आलेले सन्नर सर, धनगे सर, दिलीप गोरे सर, सचिन गोरे सर आणि तेजेश गोरे सर या सगळ्यांचा सत्कार धनगे सर, सन्नर सर. बघा पूजाला थोडं जाण्याची घाई आहे. पुढे पैठणला तिचा सत्कार आहे 11 वाजता. इथंच 11 वाजले. त्यामुळे आपण थोडं कार्यक्रमामध्ये थोडासा बदल केलेला आहे. तिनं तिच्या घराचीच नाही तर पूर्ण बनसरळ्याचं नाव रोशन केलेलं आहे. त्यामुळे सगळ्यालाच तिच्याबद्दल सार्थ अभिमान आहे. यानंतर आजची सत्कार मूर्ती प्रमुख पाहुणे पूजा गोरे हिला मी अशी विनंती करतो की तिनं म्हणजे सत्कारला उत्तर द्यावं, थोडंसं मुलींना मार्गदर्शन करावं. माईक. गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. खूप छान वाटतंय की 10-11-12 वर्षांनी मी परत माझ्या शाळेत आली आहे आणि मी जे काय आज मिळवू शकली त्याच्यामध्ये या शाळेचा वाटा खूप जास्त आहे. मी सांगते की मी आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय हॉस्टेल इकडे आहे, तिथे मी राहायची आणि तिथनं अपडाऊन करायची सायकलवरनं. तर इथल्या शाळेतल्या सगळ्या शिक्षकांनी मॅडमनी मला खूप सपोर्ट केला. मला असं कधीच नाही वाटलं की मी आपण नाही का वीकर सेक्शनमध्ये आणि कसं होणार. सो मला आणि इथल्या मोस्ट ऑफ दी मुली ह्या आजूबाजूच्या खेड्यातनं येतात. हा ना, येतात ना. ओके, तर मला तुम्हाला सगळ्यांना हेच सांगायचं की तुमची आर्थिक परिस्थिती, तुमचे पॅरेंट्स शिकलेले आहेत न शिकलेले, तुमच्या आजूबाजूचा परिसर काय आहे, या कुठल्याच गोष्टी मॅटर करत नाहीत जर तुम्ही स्वतःमध्ये जिद्द असेल आणि तुम्हाला काय करायचं हे तुम्ही मनाशी ठरवलं असेल तर. आणि तुमचा सराउंडिंग्स पण म्हणजे शाळेतले शिक्षक हे सगळे सपोर्ट करतात. सो मला तुम्हाला सगळ्यांना एवढंच सांगायचं की भरपूर अभ्यास करा आणि कुठलंही क्षेत्र निवडा पण त्याच्यामध्ये 100% देऊन यशस्वी होण्यासाठी ट्राय करा. आणि त्यानंतर अजून मला असं म्हणायचं, आपण अगोदर काय म्हणायचो की जिच्या हाती पाळण्याची दोरी ती माता जगाला उद्धारी. पण जसा प्रोग्रेस होत गेला, जसा समाज घडत गेला, तसं आता मला असं वाटतं की जिच्या हाती शिक्षणाची दोरी ती माता जगाला उद्धारी. आता आपण आपल्या जिल्ह्याचाच विचार करूया. आपल्या खासदार कोण आहेत? एक लेडीज आहेत. आमदार लेडीज आहेत. आपल्या जिल्हाधिकारी त्या पण लेडीज आहेत. इवन आपल्या महाराष्ट्र राज्याच्या पोलीस महासंचालक 1 तारखेपासून लेडीज झालेल्या आहेत. सो मला याच्यात एवढंच सांगायचं आहे की महिला सबलीकरण, वुमन एम्पॉवरमेंट इतकं जास्त वाढलंय. सो तुम्ही म्हणजे काहीही करू शकतात. तुमच्याकडे आता कुठलेच ऑब्स्टॅकल्स नाही आहेत की मी हे कसं करू, मी ते कसं करू. आणि आपले टीचर्स, आपले पॅरेंट्स सगळेच आपल्याला खूप सपोर्टिंग असतात. सो तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही करा. आणि आता हे जग बदलतं आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स, सोशल मीडिया, ह्या सगळ्या गोष्टी, या टेक्नॉलॉजीचा जेवढा चांगला उपयोग करून घेता येईल तेवढं करा आणि तुमचं जग तुम्ही एक्सप्लोअर करा, एवढंच सांगू इच्छिते. आणि सगळे सर, पतंगे मॅडम, देशमुख मॅडम, लोमटे सर, काळम सर, शर्मा मॅडम, सगळे खूप म्हणजे इथल्या टीचर्सने मला असं वाटतच नाही की मी 10-12 वर्ष झाले ही शाळा सोडून गेली. असं वाटतं की जस्ट मी काल शाळा सोडली ना आज परत आली. सो मला सगळ्यांनी खूप सपोर्ट केला. मी इथं 8वीत नवीन आलेली, पण असं कधीच नाही वाटलं की आपण एकदमच बाहेरून आले. सगळ्यांनी खूप छान मला म्हणजे पर्सनली माझ्याकडे लक्ष दिलं. स्पोर्ट्स असू दे, एज्युकेशनमध्ये असू दे, तो सगळ्यांना मी म्हणजे थँक्यू म्हणते. आणि थँक्यू ऑल ऑफ यू. थँक्यू. तिचा पुढे सत्कार आहे. हो,
तिचं नियोजनच असं होतं की फार 10 मिनटं ती आपल्याला वेळ देणार होती. तिनं बराच वेळ तुम्हाला दिलाय, कारण तिला पुढचा सत्कार स्वीकारायचा आहे. आणि PSI ही साधी पोस्ट नाही, हे लक्षात घ्या. ती नंतर तुम्हाला सगळं स्पष्टीकरण देणार आहे, सांगणार आहे कसा अभ्यास करायचा. तिनं मला प्रॉमिस केले की मी पुन्हा येणार आहे, त्यामुळे तिला लवकर पाठवणार आहोत. पण तुम्हालाही काहीतरी घडायचं आहे ना. आता हे सगळ्या वेशभूषेमध्ये ज्या बसलेल्या आहेत त्याच्यातल्या काही डॉक्टर्स आहेत, काही नर्स आहेत, म्हणजे त्यांना आता पुढे तसं व्हायचं आहे. त्याच्यासाठी आम्ही त्यांना त्यांची आज रॅली आहे. पण तरीसुद्धा ती ही ताईमध्ये येईल आणि तुमच्यासोबत फोटो काढेल. चालेल? नक्की. पण शिस्त पाळायची. ती बघत होती माहिती आहे का तुम्हाला सगळ्यांना. ती म्हणे अरे बापरे, मी म्हणजे शाळा जशी आहे तशीच होती, म्हणजे तुम्हाला शिस्त आहे हे तिनं मान्य केलं. तशी दाखवा तुम्ही पण. हां, हां, फोटो घ्या सर. नाही, ती सेंटरला उभी राहते. ह्या बसू दे खाली. कसं करू जा. तिनं काढलेले तिचे, पण तिला वाटायला तसं. जा. आता काय करा, तिच्या फक्त आसपासच्या मुली उभा राहा. इथल्या हे झाडापासून निकडले उभा राहा. हा, नाही दिसणार तू तिकडच्या उभा दिसते खरमुळे तिथल्या. हा, तिच्या पाठीमागच्या तिथं. हा, उभा राहा तुम्ही. उभा राहा, उभा राहा. पुढं ते तू खाली बस. बरं तू खाली बस. नाही दाखवायचं तुम्हाला एवढे. हा, मुलीमध्ये येईन ती. तुझा मोनिका जा, तुझा जाण तू. हो, तिच्या हातात ते पुष्पगुच्छ ते पुष्पगुच्छ द्यावा तिच्याकडे. ए कोणीतरी राठोड, पुष्पगुच्छ दे तिला. उठ. थोडं जागा द्या त्यांना. हा, राठोड इकडे बघ. हा, आता हे फोटो छान येते बघा. ठीक आहे, ओके. बसा खाली, बसा खाली, बसा. ठीक आहे, धन्यवाद. पूजा गोरे, मोनिका पाथरकर आणि पूजाचं पूर्ण परिवार या सगळ्यांचे मी शाळेच्या वतीनं, मुलींच्या वतीनं आभार मानतो. आणि तू जशा पद्धतीनं PSI होऊन समाजाचं आणि घराचं नाव म्हणजे मोठं केलं, त्याच पद्धतीनं आमच्याही सगळ्या मुली या बाकीच्या तुम्ही आमच्याच आहेत, आणखीन मोठं नाव करण्याचा प्रयत्न करतील. धन्यवाद.